7 महिन्यामध्ये त्यांनी खूप काही गुल महानगरपालिकेमध्ये खिलवलं। अधिकार नसताना 20 कोटी रुपयाचे चेक इश्यू करणं, महिला अधिकाऱ्याला टॉर्चर करणं, त्यावेळेच्या महापौरांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करणं आणि मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी या सभागृहामध्ये दाखल केलेली आहे आणि 2-3 दिवसामध्ये ते लक्षवेधी लागेल। परंतु अध्यक्ष महोदय, मीडिया आणि वर्तमानपत्रामध्ये 4-5 दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे आणि म्हणून मुंडेच्या इशाऱ्यावर काल विधानसभेमध्ये मी दाखल झालो असता त्यांच्या 2 समर्थकांनी मला काल फोन केला, धमकी दिली का तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये बोलू नका, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होईल। मी अध्यक्ष महोदय या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे तक्रार केली आहे, विधानसभा अध्यक्षाकडे तक्रार केली आहे, पोलीस कमिशनरकडे तक्रार केली आहे आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये भी तक्रार केली आहे आणि या तक्रारीची शासनाने तत्काळ दखल घ्यावी आणि मला या ठिकाणी आपण संरक्षण द्यावं, अशा प्रकारची माझी या ठिकाणी मागणी आहे। आणि तुकाराम मुंडे साहेब याचा इतिहास राहिला आहे का 20 वर्षामध्ये त्याच्या 24 बदल्या झाल्या। एकमेव हा असा अधिकार आहे, याला तर पुरस्कारच द्यायला पाहिजे। आणि हा भ्रष्टाचार हा स्मार्ट VIP भ्रष्टाचार आहे, अधिकार नसताना त्यांनी केलेला आहे। आणि एखादा प्रश्न अगर आम्ही IAS अधिकाऱ्याच्या विरुद्ध विचारतो तर आम्हाला फोनवर अशा प्रकारची धमकी येते आणि म्हणून या अधिकाऱ्यावर तर कारवाई व्हावी, लेकिन या तक्रारीची आपण गंभीर नोंद घ्यावी, अशा प्रकारची माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे आणि तशी सरकारला आपण सूचना करावी अशी विनंती करतो। धन्यवाद। बोला अध्यक्ष महोदय, नागपूरचा विषय अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, नागपूर महानगरपालिकेत स्मार्ट सिटीत अधिकार सीओचे अधिकार नसताना 20-20, 25-25 कोटीच्या आपल्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरच्या बिलावर सही करणे, 5 दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची सुट्टी रद्द करणे, अनेक महिला कर्मचाऱ्यांना त्रास देणे, विचित्र पद्धतीने निर्णय करणे, अपॉइंटमेंट रद्द करणे, याची पोलीस तक्रार झाली आहे सदर पोलीस स्टेशनला। माननीय अध्यक्ष महोदय, अर्बन मिनिस्ट्रीनी त्यांचे सगळे काय म्हणतात बेकायदेशीर केलेले काम क्षमापित करण्याचं कक्ष अधिकारी भागवत त्यांच्या नावाने एक पत्र आणलंय, ते चुकीचं आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही लक्षवेधी मांडले। आमच्या आमदारांना धमक्या येऊन राहिल्यात, त्यामुळे आपण अध्यक्ष म्हणून या खुर्चीवरनं तात्काळ आदेश द्यावे। ज्यांनी माननीय कृष्णा खोपडेंना धमकी दिली त्यांनी सगळे पुरावे दिले, तात्काळ अटक करावी आणि या विषयाची या सभागृहाचे आपण प्रमुख म्हणून सरकारला निर्देश द्यावे की आपण तात्काळ अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी। अध्यक्ष महोदय, नंबर 2 एक महत्त्वाचा विषय अजून आहे। एक हलबी समाजाचं 10 दिवसापासून उपोषण सुरू आहे, 2 तरुण कार्यकर्ते उपोषणाला बसल्यात, त्या विषयात पण सरकारने इथे निवेदन करावं अशी माझी विनंती आहे। माहित नाही ना कसं सांगणार, बोला। आणि प्रवीण दटके यांनी जो मुद्दा मांडला त्याच्यावर सरकारला आपण निवेदन करायला सांगायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, कुठतरी आमदार आणि सभागृहाची गरिमा टिकवणं खूप आवश्यक आहे। तुम्हाला माहीत आहे माझा स्वभाव, मी कधी व्यक्तिगत टीका करत नाही। मागच्या तास त्यानं पूर्ण पाडे वाचले, काय झालं त्या जी श्रीकांतचं नाही आहे। आज अनेक कार्यालयात 4 हातात खूप बिझी असं अधिकारी मंत्र्यांना उत्तर देतात। अध्यक्ष महोदय, अर्धा तास तुमच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाल्यानंतर प्रशांत बमनी पुराव्यासहित जी श्रीकांत नावाचा म्युनिसिपल कमिशनर औरंगाबाद त्याच्या विरोधात पत्रही देण्याची हिम्मत